नमस्कार. तूही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. ईश्वरी खूप काळजीत असते आणि ईश्वरी रडत रडतच पोलीस स्टेशनमध्ये पोचलेली असते. तिथे जाऊन ती सांगू लागते पोलिसांना की माझ्यासोबत माझं बाळ होतं, त्याला कोणीतरी किडनॅप केले, घेऊन गेलं माझ्या डोळ्यासमोरून हिसकावून, असं म्हणत ती तिथे रडू लागते. आणि पोलीस तिला बघतात, तिला चक्कर येऊ लागते, घाम फुटलेला असतो. तर तिथे हवालदार लगेचच ईश्वरीला ग्लासभर पाणी देतात आणि तिला शांत करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतात. तितक्यात इन्स्पेक्टर साहेब येतात. ते विचारू लागतात काय झालं. मग तिने पूर्ण डिटेल सांगायला सुरुवात केली की 3 व्यक्ती होतात, त्यांनी गार्डनमधनं माझं लक्ष जरा भरकटलं आणि बाळाला हिसकावून पळवून घेऊन गेले. ती रडत असते आणि पोलीस मग तिला विचारतात तुमचं काय नाव. तर ती सांगू लागते मी राज शिर्के यांची बायको. तर लगेच आर्नव राज शिर्के सात्विक फॅशनचे का. तर ईश्वरी म्हणते हो. मग ते म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखतो, लवकरच आम्ही तुमच्या बाळाला शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, असं म्हणत ते आता सगळं वर्णन विचारू लागलेलं असतात ईश्वरीला. बाळाचं वर्णन पहिले घेतलं जातं. बाळाचा फोटो आहे का. तर ईश्वरी लगेचच बाळाचा फोटो साहेबांना दाखवते. मग तो फोटो सगळीकडे व्हायरल करण्यासाठी त्या हवालदाराला सांगितलं जातं. सगळ्या पोलीस स्टेशनला सगळीकडे बाळ शोधण्यासाठी तो फोटो दाखवला जातो, सेंड केला जातो. आता इथे बाळ सापडलं जाणार ह्या गोष्टीने ईश्वरीला जरा बरं वाटतं, हायसे वाटतं. पण आता घरी सगळ्यांना काय सांगू, हाही तिच्यापुढे मोठा प्रश्न. इकडे आपण पाहत आहोत की अंजली घरात आवराआवर करत असते. बाळ घरात नाही आहे तरी बाळाची इतकी खेळणी घरभर पसरलेली पाहिल्यानंतर ती म्हणू लागते बघा ना आपल्या बाळाची किती लाड आहे, किती खेळणी आहे. ती घरात नाही आहे तरी तिच्या एवढ्या खेळण्या, इतका पसारा असतो ना बाईचा. मग ती आवराआवर करत असते. राकेश तिला मदत करत असतो आणि तितक्यात वल्लवी त्या दोघांचा अंदाज घेत खोलीमध्ये जाते आणि बाळ कुठे विचारू लागते. तर अंजलीला मग आता नवीनच खूळ डोक्यात घालते वल्लवी की तू त्या ईश्वरीसोबत तू बाळाला का पाठवलंस. तर अंजली म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. बघ ना किती वेळ झाला आहे, अजूनही बाळाला घेऊन ईश्वरी आली नाही, बाहेर ऊन किती आहे. तू फोन लाव बरं तिला, आत्ताच्या आत्ता घरी यायला सांग. मग अंजली फोन घेते. इकडे मात्र अजून कुठल्याही प्रकारचा तपास लागत नाही. तिकडे सगळीकडे चौकशी केली पण बाळाला घेऊन जाणारी कुठलीही बाई तिथे कोणी पाहिलेली नाही. असं ऐकल्यानंतर ईश्वरीला जास्तच भीती वाटायला लागली. खूप घाबरलेली असते ती आणि रडतही असते. पोलिसांना ती म्हणत असते की आता काय करायचं. पोलीस म्हणतात तुम्ही शांत राहा, काही होणार नाही बाळाला, बाळ तुमच्या स्वाधीन आम्ही नक्की करू. आता इथे ईश्वरीचा फोन वाजू लागतो. अंजली फोन करत असते, खूप फोन वाजतोय, रिंग वाजते, पण इथे ईश्वरी उचलत नाही. ईश्वरी घाबरते, उचलू की नको. ती उचलायला जाते. आता ठरवते की आपण आता ताईला सगळं सांगूया. फोन उचलणार त्याच वेळेला फोनची बॅटरी लो आणि नंतर स्विच ऑफ होऊन जातो. मग इथे आता ईश्वरीला प्रश्न पडतो करावं तर करावं काय. आता जर फोन नाही लागला तर सगळेजण काळजीत पडतील, त्यातली त्यात माझा फोन स्विच ऑफ येतो आहे म्हटल्यानंतर तर जास्तीच काळजी वाढेल. आता काय करावं बिचारी रडकुंडीला येते. आता ती देवाकडे प्रार्थना करू लागते की हे गणू बाप्पा तूच काहीतरी कर. इथे वारंवारी अंजली फोन लावत असते पण फोन आता स्विच ऑफ येतोय. तर वल्लवी म्हणते पाहिलं ना, पहिले रिंग वाजली नंतर फोन स्विच ऑफ झाले, मला ना काहीतरी गडबड वाटते. वल्लवीच्या ह्या म्हणण्यावरती आता अंजली घाबरलेली असते. आता इन्स्पेक्टर साहेबांशी इथे ईश्वरी बोलत असते की प्लीज काहीतरी करा ना, माझ्या मिस्टरांना फोन करून आत्ताच्या आत्ता इथे बोलवा. आता इकडे ना सुप्रिया टेन्शनमध्ये असते. शुभंकरवरती जो हल्ला झाला आहे त्या हल्ल्यात ज्या व्यक्तीचं नाव सांगितले तो म्हणजे आकाश असं करू शकतो का. आकाशने माणसं पाठवली का शुभंकरला मारायला, पण ती का. आता ही सगळी गोष्ट आता ईश्वरीच्या कानावर घालायला हवी, म्हणजे ती काहीतरी मदत करेल ह्या हेतूने सुप्रिया फोन लावते. पण ना ईश्वरीचा फोन स्विच ऑफ येतो. आता तो का स्विच ऑफ येतो हा प्रश्न सुप्रियालाही पडला आहे, तिलाही काळजी वाटू लागली आहे. वल्लवी ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत गुपचूप घराबाहेर जाते. लांब जाऊन ती त्या किडनॅपर्सला फोन करू लागते आणि त्यांच्याकडे चौकशी करू लागते मी सांगितलेलं काम बरोबर केलंच की नाही. तर इथे लगेचच किडनॅपर्स फोन उचलतात आणि म्हणतात बोला मॅडम काय काम आहे. तर इथे ती म्हणू लागते की मला काम काय आहे ते विचारायचं नाही, मी जे सांगितलं आहे ते केलं ना. तर ते लोक म्हणतात हो तुम्ही सांगितलं ते मी तसं केले, तुम्ही काही काळजीच करू नका आणि तुम्ही मला सारखं फोन करू नका, नाही तर कोणाला डाऊट येईल. वल्लवी लगेच म्हणते तू मला शिकवू नको, मी तुला कधी फोन करायचा किंवा कधी नाही, मला जे असं वाटेल तसं मी करेल, फक्त मी सांगते तसं करायचं, जर याच्यात काही गडबड केली तर बघा. मग इथे किडनॅपर्स म्हणू लागतात की पुढे काय करायचं आता तुम्हीच सांगा. वल्लवी त्यांना सांगू लागते हे बघा आता ना किडनॅप झाले तर थोड्या वेळाने अजून त्या
अर्णव राज शिर्केला फोन करायचा आणि फोन करून त्याच्याकडे खंडणी मागायची. आता नेहमीप्रमाणे काय खंडणी मागायची, किती मागायची, 1-2 लाख किती सांगा बरं, असं किडनॅपर्स म्हणू लागतात. वल्लवी म्हणते 1 कोटी 1 करोड रुपये मागायचे आहे त्यांच्याकडे. हे ऐकल्यानंतर तर बापरे, इतके खुश झाले किडनॅपर्स, म्हणजे एवढी रक्कम आपल्याला मिळू शकते. खरंच आता चोरावर मोर असा प्रसंग घडणार वल्लवीसोबत. 1 करोड रुपये इथे वल्लवीला कमवायचे होते, पण हे फरार होणार चोर वल्लवीच्या नाकावर टिचून 1 करोड रुपये घेऊन. इकडे आपल्याला हे पाहायला मिळेल की ईश्वरी आणि अर्णव दोघेही इन्स्पेक्टर साहेबांशी बोलत असतात की काय झाले, कसं होईल, आता बाळाबद्दल काही माहिती लागते का. पोलीस म्हणतात की आम्ही सगळीकडे हा फोटो व्हायरल केला आहे, बाळाला शोधण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. आणि ते 3 ज्या लोकांचा वर्णन इथे मगापासनं ह्या मॅडम करताय त्यांनाही शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही. ईश्वरीला मग तो रागवतो, मी तुला म्हणत होतं मी नाही येतं, बाळाला घेऊन घराबाहेर जाऊ नको, तू एकटी गेलीसच कशाला. तर ईश्वरी रडता सांगू लागते, माझी ईश्वरी रडत असते. सगळी तिथली गोष्ट आता ती सांगू लागलेली असते की एक फुगेवाला म्हातारा आला, तो जवळ आला आणि मग त्या फुगेवाल्याने मुद्दामच आपल्या कनूकडे ते फुगे देण्याचा प्रयत्न केला. मी तिथे कनूशी बोलत आणि उभी होते, तर माझ्या खांद्यावरची पर्स एका चोर मुलाने पकडली आणि ती खेचली आणि तो पळू लागला तर मी त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावू लागले. आणि इकडे कनू आता आपल्या खुर्चीत व्यवस्थित बसलेली होती आणि मी ती पर्स घेऊन ज्या वेळेला वापस आले तर पाहते तर काय, गर्दी ही गायब होती आणि त्या गर्दीमध्ये आपल्या बाळाला कोणी नेलं तेही समजलंच नाही. हे सगळं ती सांगू लागते आणि रडतही असते. अर्णवला आता टेन्शन आलेलं असतं की हे नक्कीच फुल प्लॅन केलेली किडनॅपिंग आहे आणि ही किडनॅपिंग फुल प्लॅन केलेली आहे असं बरोबर इथे लक्षात येते. इन्स्पेक्टरही तेच म्हणत असतात, आपण लवकरच त्या किडनॅपरचा शोध घेऊ, काहीतरी फोन कॉल काहीतरी येईलच तुम्हाला आणि तशी काही हालचाल झाली तर लगेचच आम्हाला कळवा. आता इथे अर्णवला रडायला येत असतं आणि ईश्वरी ही रडता आता काय करायचं, बाळाला घेतल्याशिवाय घरी कसं जायचं, अंजलीताईशी आता कसं बोलू, काय सांगू. आता अंजलीताई काही केलं तुझं काही ऐकणार नाही. अगोदरच ती नाराज तर होती, आता तर जास्तच नाराज होईल असं इथे अर्णव बोलू लागतो आणि ईश्वरी आता रडत असते तर अर्णव तिच्यावर आणखी जास्त चिडत असतो. पोलिसांनी आता काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला आणि फोन टाईपही आता ते करणार आहे. त्यांचं म्हणणं असतं की जर कोणी तुम्हाला फोन केला काही केलं तर आम्हाला कळायला हवं आणि कुठलीही काही हालचाल तुम्हाला दिसली जाणवली तर ती लगेचच तुम्ही आम्हाला कळवा असंही सांगून आता तुम्ही घरी जा म्हणू लागतात. तर आता घरी जाऊन अंजलीताईला काय तोंड दाखवायचं हाही प्रश्न अर्णव आणि ईश्वरीला तर पडलेलाच आहे. मग सगळेजण घरी वाट पाहत असतात, घरामध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतात. आता अंजली वाट पाहून कंटाळली. वल्लवी आता त्याच्यात भर पाडते, ही मुलगी ना काहीतरी करतच आहे, तिने आपल्याला टेन्शन द्यायचं ठरवलेलंच आहे. फोनही उचलत नाही आणि काही नाही. मला तर फार भीती वाटते. हल्ली ना किडनॅपिंग, लहान मुलं चोरून नेणारे अशा टोळ्या फिरत आहे. तसं काही घडलं असेल तर आजी लगेचच म्हणते, तू काही शंका का पेरत आहे तिच्या डोक्यामध्ये, काही घटना घडलेली नसतानाही ती तू वर्णन करून सांगते. ती आधीच घाबरली, तिला आणखी जास्त खचवतेस का. आकाशही त्याच्या आईला म्हणू लागतो की आई तू जास्तच ओव्हर रिॲक्ट करते, ईश्वरीचं तू खूपच राग करते, त्याच्यामुळे तू सतत तिच्या बद्दल काहीतरी वाईट साईड बोलत असते. वल्लवीला आता शांत राहा असं म्हणत मामाही तिच्यावर चिडू लागतात. इकडे सगळेजण वाट पाहत आहे. अर्णवला फोन लावत आहे, अर्णव काही फोन उचलत नाही, तोही फोन उचलत नाही, ईश्वरीचा फोन लागत नाही. नक्की काय घडलं असेल हा प्रश्न सगळ्यांसमोर, पण ते दोघं येईपर्यंत आता वाटतं पाहावीच लागेल. आणि बघता इकडे दारामध्ये ईश्वरी आणि अर्णव आलेले असतात. त्यांना पाहून सगळेजण त्यांच्या दिशेने धावत सुटतात आणि विचारू लागतात की कुठे आहे कर्णिका, तुम्ही दोघंच दिसताय, हातात तुमच्या बाळ नाही, म्हणजे कर्णिका कुठे गेली. आता हे सगळे प्रश्न सगळ्यांना पडले. वल्लवी मात्र मनात खूप खुश असते. आता इथे अर्णवला आणि ईश्वरीला जाब विचारत असते अंजली, बाळ कुठं आहे मला नीट सांगा, मला खूप भीती वाटते, तुम्ही दोघंही काहीच का बोलत नाही आहेत. सगळेजण टेन्शनमध्ये असतात. असं काय घडलं असेल की हे दोघंच जण आले, बाळ नाही आहे. ईश्वरी तर रडत पण आहे, तिचं रडण्याचं कारण काय. आता अर्णव पुढे सरसवतो, त्याच्या ताईला सांगू लागतो, ताई इथे ना आपलं कर्णिकेला कोणीतरी किडनॅप केले. वल्लवी लगेच म्हणते, पाहिलं ना
हे सगळं ईश्वरी असतानाच कसं घडलं, ईश्वरीमुळेच झाले, तिनेच काहीतरी केलं असणार असं म्हणत वल्लवी सगळा आरोप ईश्वरीवरती बरोबर ट्रान्सफर करू लागते. ईश्वरी सगळ्यांसमोर रडत असते, तिच्या तोंडातनं एक शब्दही निघत नाही. पण अर्णव म्हणू लागतो, जर कोणी बाळाला किडनॅप केला असेल तर मी आपल्या कनूला नक्की सोडवून आणेल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता इथे मात्र सुम झालेली असते आपली अंजली, तिला काही सुचतही नसतं. तिच्या हातातला मोबाईल खाडकन खाली पडतो आणि सगळेजण आता ईश्वरी जे बोलत असते ते सगळं ऐकत असते. ईश्वरी वर्णन करून सांगत असते काय काय घडलं त्या गार्डनमध्ये, तिला कसं त्या लोकांनी भरीस पाडलं, भुरळ घातली, तिची पर्स खेचली आणि त्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेत त्यांनी कर्णिकाला उचलून पण कधी नेलं त्या भीडमध्ये तेही कळलेलं नाही. अंजली आता इथे घरघरून खाली चक्कर येऊन पडणार तर राकेश तिला सावरतो आणि सावरत तिला तो सोप्यावरती नेऊन बसवतो. आता इथे ती शुद्धीवर येत नाही, तिला काय झालं आहे म्हणून ईश्वरी पुढे जाऊन ताई करू लागते तर वल्लवी तिला तिथेच थांबवते आणि म्हणते पुढे येऊ नकोस, तुझ्यामुळेच हे सगळं घडते. आता इथे भानावर आणण्यासाठी इथे अंजलीला पाणी शिंपडून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ती शुद्धीवर येते, तिला पाणी पाजलं जातं आणि मग मामा अर्णवला बाजूला घेऊन विचारू लागतात की काय झालं आहे तुला, नक्की काही कळलं का, पोलिसांकडे जायला हवं, चल आपण जाऊया. तर अर्णव म्हणतो तुम्हाला काय वाटतं मी पोलिसांकडे गेलो नाही, मी गेलो आहे आणि कंप्लेंट पण केली आहे, ते सगळे प्रयत्न करताय, लवकरच ते सगळे शोधतीलच आपली कर्णिका कुठे आहे, आपल्यालाही काही फोन वगैरे आला तर लक्ष ठेवावं लागेल. आता इथे वल्लवी इथं आडताड बोलू लागते ईश्वरीला, ही मुलगी असतानाच सगळं घडतं, मला तर असं वाटतं ही मुलगी जाणून बुजून सगळं काही प्लॅनिंग करते आणि सगळं घडवून आणते. आता इथे अंजली फार रडू लागते माझी कर्णिका कुठे आहे म्हणून. आता अर्णव तिच्याशी बोलता म्हणू लागतो की मला असं वाटतं आहे की आपली कर्णिका नक्की सापडेल, तू शांत राहा, अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आणेल तिला शोधून, तू काळजीच करू नको. आता इथे ना आपल्याला हे पाहायला मिळेल की वल्लवी बरोबर अंजलीला तयार करते की हे ना सगळं ईश्वरीनेच केलं आहे, ईश्वरीचाच प्लॅन आहे, ईश्वरीने बदला घेतला आहे, आपण सगळेजण तिच्याशी वाईट वागलो ह्या गोष्टीचा, असं वगैरे वगैरे वगैरे. तर आता इथे अंजली इतकी संतापते, इतकी रागाने मोठी डोळी करत ईश्वरीकडे उभी राहते आणि म्हणू लागते की ईश्वरी सांग, तू असं का करत आहे माझ्यासोबत, माझं बाळ तुझ्याकडेच आहे ना, कुठे आहे सांग, माझ्या बाळाला काही केलं नाहीस ना तू, हवे तितके पैसे घे, सांग तुला किती पैसे हवे, पैशासाठीच तू हे सगळं करते ना, आमच्या घरात सगळ्यांना त्रास देते आहे ना. तर इथे ईश्वरी रडत असते आणि सगळं सांगत असते की ताई असं काही नाही, मी खरंच नाही काय केलेलं, ऐका ना माझं. पण इथे आता अंजली काहीच ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहे, इतकी ती हात खेचून ईश्वरीचा म्हणू लागते की तूच सगळं हे करते, तू फार भोळापणाचं सोंग घेते, तू भोळी वगैरे काही नाही, तुझ्यामुळेच हे सगळं घडतंय, माझ्या बाळाला तूच घेऊन गेली आणि तुझ्यामुळेच हे सगळं घडलं, असं तसं सगळं काही ती बोलत असते आणि सगळं काही शेकवलेलं असतं ईश्वरीवरती वल्लवीने. मामा आता तिच्यावर चिडतात की तू का वाढून चढून एवढं बोलते, तुझ्यामुळे इथे अंजलीची तब्येत पण बिघडते, तू शांत राहा ना गं बाई. पण ती काही गप्प राहायलाच तयार नाही, अंजलीला आजी खोलीत घेऊन जाते, तिच्या मागे ईश्वरीही जाते आणि बघता अर्णवच्या फोनवरती एक कॉल येतो आणि तिकडनं गुंड हसू लागतात. त्या गुंडांना हसताना ऐकल्यानंतर अर्णवचा इतका संताप होतो आणि तो ताडताड बोलू लागतो त्यांना आणि इथे गुंड म्हणू लागतात की आम्ही फोन ठेवू का. मग इथे ना राकेश आणि मामा दोघेही ना अर्णवला शांत करतात, प्लीज त्यांच्याशी नीट बोल, त्यांच्याशी उर्मटपणे अजिबात बोलू नको. तर इथे गुंड म्हणतात की तुझं बोलणं जर ऐकून मला राग आला तर मग तुझ्या बाळाचं काय होईल माही सांगता नाही आहेत बाबा. तर इथे तो सॉरी म्हणतो आणि म्हणतो सांगा तुम्हाला काय हवं आहे, प्लीज आमच्या बाळाला काही करू नका. तर तो म्हणतो 12 तासासाठी मी काहीच करणार नाही, पण 12 तासानंतर बाळाला काही त्रास झाला तर मला काही सांगायचं नाही. तर इथे 1 करोड रुपयाची मागणी त्यांनी कॅशमध्ये केली आणि लोकेशन तुम्हाला आम्ही पाठवू असं म्हणून फोन कट केला. आता वल्लवी म्हणते ह्या ईश्वरीच्या चुकीमुळे आता 1 कोटी रुपये आपल्याला त्या लोकांना द्यावं लागणार, हे सगळं कोणामुळे झालं, ह्या ईश्वरीमुळे. तर आता इथे अर्णव इतका चिडतो मामीवरती, मामी प्लीज तू तोंड बंद ठेव यार, तू किती बोलतीयस, मला ना सहन नाही होते, तू तरी बोलू नको, आधीच इतकं वातावरण खराब आहे त्यात तू आणखी बोलून ते वातावरण खराब करतेस. आणि इथे शिर्क्यांना फोन करून अर्णव लगेच सांगतो की 1 करोड रुपये कॅश पाहिजे तर तू लगेच घरी घेऊन या असं सांगून फोन बंद करतो. आता अंजलीच्या खोलीमध्ये इथे ईश्वरी गेलेली असते, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते की आपल्या करूला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका ना, ऐका ना. ती इतकी रडत असते, रडता तिचं कोणाकडेही लक्ष नसतं. ती अंजली ईश्वरीला मात्र म्हणते की तुझ्यामुळे जर माझ्या बाळाला काही झालं ना मी तुला कधीच माफ करणार नाही, माझ्या डोळ्यासमोर पण उभी नको राहू, तू निघ इथून, निघ असं करत काय बोलू लागते. तर तिथे अर्णव जातो आणि म्हणू लागतो की ताई हे बघ किडनॅपरचा फोन आला, त्यांनी ना 1 करोड रुपये मागितले, आपल्या कनूला काहीच नाही होणार बघ, एकदम व्यवस्थित आहे कनू.
तर इथे राकेश म्हणतो मला काय वाटतं माहिती का, हे सगळं जसं वर्णन केलं ना ईश्वरीने गार्डनमध्ये काय काय घडलं, खरं ते प्री प्लॅन होतं. त्या लोकांनी प्लॅनिंग करून हे सगळं केलेलं होतं. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते किडनॅपर पण तसंच बोलत होते, त्यांनी कसं बाळाला किडनॅप केलं वगैरे वगैरे. ईश्वरी खरं बोलते, तिचा राग करू नको, तिच्यावर विश्वास ठेव, ती खरं बोलते असं आता राकेश पण समजावून सांगतो अंजलीला. आणि ईश्वरीच्या बाजूने तो बोलतोय म्हटल्यावर आता अंजली एकदम शांत राहून सगळं ऐकत असते. आणि ईश्वरीला अर्णव म्हणतो की ताई हे बघ, मी तुझ्यासोबत कायम राहणार आहे, आपल्या कनूला पण मी काही होऊ देणार नाही, तिला मी घरी घेऊनच येईल. असा हात अंजलीचा हातामध्ये घेतो आणि तिच्याबद्दल तो बोलू लागतो की माझ्या विश्वास ठेव, आपल्या कनूला मी कधीच काही होऊ देणार नाही. तर इथे लगेचच ना ईश्वरी पण पुढे येते आणि म्हणते की ताई मी बाळाला सुखरूप घरी आणेल. आणि अर्णवलाही शांत करण्यासाठी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. ते दोघंजण प्रेमाने एकमेकाकडे पाहत असताना अंजली स्वतःचा हात लगेच खेचून मागे ओढते आणि तोंड फिरवते अर्णव आणि अंजलीपासून दुसरीकडे. त्यांच्या रागराग इथे ती करू लागलेली आहे हे अर्णवच्या लक्षात येते. अर्णव मात्र आता शांत राहतो. ताईचं तर वागणं सगळं सहन करतो तो, कारण ताई आता रागवली आहे, कारण तिचं बाळ एवढं हरवलं म्हटल्यावर तिने काही केलं तर ऐकावंच लागेल. आणि हे सगळं कसं झालं तर ईश्वरीच्या सोबत बाळ असताना झालं म्हटलं होतं, आणखीनच त्यांना कमीपणा घ्यावा लागतोय. सगळेजण आपापल्या खोलीत आलेले असतात. अर्णव सतत वाट पाहत असतो लोकेशनची, कधी एकदाचं लोकेशन टाकतंय आणि कधी एकदा कनूला घ्यायला जातोय असं झालं. ईश्वरी मात्र त्याची जवळ जाऊन म्हणू लागते हे सगळं माझ्यामुळेच झालं ना. तर अर्णव म्हणतो प्लीज स्वतःला ब्लेम करून घेऊ नको, त्यांनी एकदम प्लॅनिंग करून हे सगळं तुला फसवून केले, त्यामुळे तू स्वतःला अपराधी म्हणू नको. तर इथे ईश्वरी सांगते त्यावेळेला मी खरंच भानावर नव्हते, मला खूप भीती वाटत होती, काय करावं सुचत नव्हतं, पण आता माझ्या सगळं चित्र क्लिअर झालं. मला ते 3 माणसं शोधायचे, माझं का ना एक प्लॅन आहे, तो प्लॅन आपण करायचा का. तर इथे ना प्लीज तुझे कुठलेही प्लॅन नको असं आता ईश्वरीला अर्णव म्हणतो. इथे ना नेहमीप्रमाणे आजी समजूत काढत असते अंजलीची. वल्लवी तिथे जाते आणि म्हणते तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, मी बोलले तर वाईट वाटेल पण हे खरं आहे. तर आजी म्हणते काय, दरवेळेला आपल्या घरावर संकट येतं आणि ते संकट कशासोबत येतं तर ईश्वरीसोबत. ईश्वरी त्यावेळेला त्या संकटाच्या अवतीभोवती असते. मला तर असं वाटतं ती मुलगी जाणून बुजून हे संकट तयार करते आपल्या घरावरती पाठवण्यासाठी आणि स्वतः सोडवते आणि दाखवते की मी किती ग्रेट आहे. असं नाही वाटत तुम्हाला. आजी म्हणते नाही का असं काही नाही आहे. तर आता इथे अंजली म्हणते नाही, तू जे म्हणते ते खरं असू शकतं. ईश्वरी ते आता पूर्णपणे अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करते की आपण पोलिसांची मदत घेऊनच त्या गुंडांपर्यंत पोचायला हवं, नाही तर ते काय करतील, पैसेही घेतील आणि आपल्या बाळाचं काही केलं किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या मुलाला किडनॅप केलं तर ते मोकाट नको सोडायला. इथे अर्णव म्हणतो मला माझी कनू घरात पाहिजे, तुझा कुठलाही प्लॅन मला अजिबात सांगू नको आणि मला रिस्क घ्यायचीच नाही कनूच्या बाबतीत. पण आता अर्णवने इथे ईश्वरीला मदत करण्यास नकार दिला आहे, पण ईश्वरीने ठरवले आता ती स्वतः एकटीने का होईना जाणार, त्या गुंडांना शोधणार आणि तिची कर्णिकेला घेऊन ती एकही रुपये न देता वापस आणणार. आणि अर्णव तिला म्हणतोय रिस्क घ्यायची नाही आणि बाळाला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही, मीही तुला कधी माफ करणार नाही. आता एवढी मोठी रिस्क घेऊन इथे ना ईश्वरी निघाली आहे बाळाला वापस आणण्यासाठी. आता ती त्या वस्तीमध्ये जाते जिथे हे गुंड राहू शकतात. तर तिला मिळालेल्या माहितीनुसार एका बाईला जॉबला कामवाली पाहिजे असते, तर ती कामवाली बाई बनून जाते त्यांच्याच घरी आणि ते घर असतं त्याच 3 लोकांचं, म्हणजे नवरा, बायको, मुलगा आणि तिची ही सून. तिच्याकडे आता ही कामवाली बाई बनून गेलेली. सगळं चित्र एकदम क्लिअर झालं आहे. आता ईश्वरी या सगळ्यातनं कर्णिकाला कशी शोधते आणि कशी बाहेर काढते हे थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपण पाहूया. चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत छोटीशी विश्रांती. धन्यवाद.